नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। सासवड शहरात बँड पथकाच्या तालावर देखण्या सर्जा राजाची मिरवणूक। सासवड शहरात भाद्रपदी बैलपोळा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात हलगी डफड्याच्या व बँड पथकाच्या तालावर साजरा करण्यात आला। पुरंदर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर पिकांना पावसाची गरज होती। सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांची जोमदार पिके आहेत। शेतकरी वर्ग आनंदी असून ज्या बैलांच्या जीवावर शेती केली जाते ती शेती समाधानकारक असल्यामुळे अशा उत्साही वातावरणात बैलपोळ्यात विशेष उत्साह दिसत असून बैलांच्या पुढे डीजेच्या तालावर नाचत व फटाके फोडत मिरवणुकीला उत्साही स्वरूप असल्याचे पाहावयास मिळाले। आपल्या लाडक्या सर्जा राजाचा बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना आज सकाळीच बैलांना धुवून त्यांना दिवसभर कोणतेही काम न लावता पुरणपोळीचा गोड नैवेद्य बैलांच्या औक्षण करून त्यांना चारण्यात आला। बैलपोळ्यानिमित्त सर्व शेतकरी पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक घरी करतात। घरातील महिलांनी आज नटून थटून बैलांचे औक्षण करून बैल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांच्या घरापासून निघालेल्या मिरवणुका वाजत गाजत जयप्रकाश चौक, अमर चौक, चांदणी चौक, कुंजीरवाडा मार्गे भैरोबा मंदिराजवळ आल्या। या ठिकाणी भैरवनाथ मंदिर येथे बैलांना नाथांचे दर्शन करून पुन्हा मिरवणुकीने बैल घरी आले। शहराच्या गेल्या 2 दिवसांपासून बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या नक्षीदार लेस, झालर, घुंगरमाळा, घंटी, फुगे, रंग यांच्यासह अन्य वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली होती। आजही ग्रामीण भागात बैलपोळा हा सण उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो। याशिवाय बैलगाडा शर्यतींमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले। अशा प्रकारे सासवड शहरातील शेतकरी व सासवडचे माजी उपनगराध्यक्ष विजय वडणे, कारभारी संजय वडणे व त्यांचे चिरंजीव साहिल वडणे, मनीष वडणे, राहुल वडणे यांनी मिरवणूक काढली। यात प्रवीण टिळेकर, सुनील वडणे, मंगेश वडणे, सुभाष शिवरकर, शरद चौखंडे यांनी सहभाग घेतला। धन्यवाद।